सुक्या वाकट्यांचा कालवण. या सुक्या वाकट्या याच्यात चिंच टाकली थोडी आणि हा मसाला, हळद, टमॅटो, कांदा हे असं करून घ्यायचं. त्याच्यानंतर हे टाकायचं त्याच्यात. मग या वाकट्या टाकायच्या. माझ्यासारखं करून बघा माझ्या पद्धतीने. या अशा वाकट्या टाकायच्या. थोडं असं हलवून घ्यायचं. एक बटाटा टाकायचा त्याच्यात आणि हे आपलं पाणी आहे याच्यामध्ये टाकायचं. हां, आणि तुम्हाला पाहिजे तेवढा रस्सा बनवा आणि माझ्या पद्धतीने करून घ्या. हे मी आता थोडंसं दाखवलं आहे. तुम्हाला पाहिजे तेवढा रस्सा करा. सगळं जेवण तयार झालं आहे. बोकडाचं वाकट्यांचं कालवण, हा बांगडा तोंडी लावायला. माझ्यासारखं करून बघा आणि लाईक करा. ही वाकटी बघा, हे कालवण तयार झालं आहे. हे बांगडं तळलेलं आम्ही असं तळतो तेलावर. खूप छान लागतो, टेस्टी लागतो एकदम. तर मी तुम्हाला एक खाऊन दाखवते घास. हे बघा असं एकदम भारी मस्त. तुम्ही पण करा आणि लाईक करा पटापट पटापट. कालवण बनवून झालं, जेवण झालं की लाईक करा. साधं सोपं सरळ सुक्या वाकट्या. बाय बाय बाय. हा सुका बांगडा. तर हे सुका बांगडा बघा, हे डोकं मी काढलं, टाकून दिलं. त्याचं हे तुकड्या तळल्या मी. तेल टाकायचं आणि त्याच्यामध्ये या तुकड्या तळायच्या. अशा तळून छान लागतात. तुम्ही डाळीबरोबर पण खाऊ शकता आणि तिखट डाळ, गोडी डाळ केली ना त्याच्याबरोबर खाऊ शकता तुम्ही. असं बघा तुम्ही एकदा करून आणि खाऊन बघा. खूप छान लागतो, सुंदर लागतो. बाय.